श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जानेवारी म्हणजेच शनिवारी षष्ठीला एकादशी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. षष्ठीला एकादशीच्या दिवशी भक्त 6 प्रकारे तिळाचा वापर करतात. त्यामध्ये तिळाने स्नान, तिळाचे तर्पण, तिळाचे दान, तिळयुक्त भोजन, तिळाचे हवन आणि तीळ मिसळलेले पाणी पिणे. हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते. षष्ठीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. षष्ठीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान, दान, तर्पण आणि पूजा करायला हवी. या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात, म्हणून या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. पुराणात असे सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. षष्ठीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते. या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते, तसेच घरात सुख समृद्धी येते. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला षष्ठीला एकादशीचे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठण करायचं आहे. या व्रतकथेचं पठण केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज षष्ठीला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. देवी देवतांच्या पूजेपासून हवन, पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमात दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच, पण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात. यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवाला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून षष्ठीला एकादशीच्या दिवशी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला हा उपाय करता एक दिवा हा लागणार आहे. आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुम्ही स्टीलचा, पितळेचा, चांदीचा किंवा अगदी मातीची पंती घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे, कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छा करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर निश्चितच आपला तो उपाय जो आहे तो सफल होतो. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूठभर पांढरे तिळ हे ठेवायचे आहेत, कारण षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळांना दारिद्र्य नाशक सुद्धा म्हटलं जातं, म्हणून आवर्जून आपल्याला पांढरे तिळ जे आहेत त्या प्लेटवर ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आहे.
आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि 21 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या 2 लवंगा सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची, ती पूर्ती करण्याकरता प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे। आता हा जो दिवा आपण संध्याकाळी प्रज्वलित करणार आहे त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील। आजच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात। आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे। दिव्यामध्ये असणारे जे लवंग आहेत ते आपल्याला तुळशी वृंदावनाच्या मातीमध्ये पुरून टाकायचे आहेत आपल्या मनातली इच्छा बोलून। त्यानंतर ह्या दिव्याखाली असणारे जे तिळ आहेत ते आपण एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकतो जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते खातील। हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं। किंवा अगदी तुम्ही ह्या तिळामध्ये एक गुळाचा खडा टाकून गोमातेला सुद्धा खायला देऊ शकतात। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हेच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।